विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पत्र बघणार आहोत. पत्राचा जो विषय आहे तो आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत पत्र. तर हे पत्र जे आपण लिहिणार आहोत ते आपण निबंधकाला लिहिणार आहोत आणि निबंधक जो आहे तो आपल्या सहकारी संस्थेचं आपण ज्यावेळेस सहकारी संस्था स्थापन करतो त्यावेळेस निबंधक ही अशी व्यक्ती आहे की जी आपल्या सहकारी संस्थेला काय देते, परवानगी देते. ती जी आपली सहकारी संस्था ती आपल्याला नोंदणी करून देते. मग आपल्याला आपली नोंदणी झाल्यानंतर ज्यावेळेस आपण सहकारी संस्थेचं नाव ठेवणार आहोत तर ते नाव ठेवण्यासाठी आपल्याला निबंधकाला काय लिहावं लागतं, पत्र लिहावं लागतं. तर ते पत्र आज आपण बघणार आहोत. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही निबंधकाला पत्र लिहिता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस अंतर्गत पत्ता लिहित असता त्यावेळेस तिथे कोणत्याही व्यक्तीचं नाव येत नाही. तर तिथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुख्य प्रशासकीय इमारत पुणे म्हणजे इथे जो ॲड्रेस दिसतोय तो म्हणजे इथे कोणतंही तुम्ही आत्तापर्यंतची जी पत्र बघितली त्याच्यामध्ये कसं होतं की आपण एखाद्या व्यक्तीचं नाव लिहित होतो. सभेची कार्यक्रम पत्रिका सूचना बघितला तर आपण अंतर्गत पत्ता लिहित नव्हतो सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये. आणि आता आपण निबंधकाला पत्र लिहितो. मग इथे कोणाचं नाव न लिहिता जे उपनिबंधक आहेत त्यांचं आपण काय करणार आहोत, तिथे माननीय जिल्हा उपनिबंधक, पण त्यांचा नावाचा इथे आपण उल्लेख करणार नाही आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्या बारीक बारीक गोष्टी जरी असल्या तरी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर बघा, आपण ज्यावेळेस नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत पत्र बघत आहोत. बघा, पहिलं आपण लिहिणार आहोत ॲड्रेस नियोजित विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित 40 नवी पेठ शास्त्री मार्ग पुणे 411-030 हे आहे आपलं ॲड्रेस. आपल्या सहकारी संस्थेचं नाव आणि ॲड्रेस. त्याच्यानंतर मग आपण दूरध्वनी क्रमांक लिहिणार आहोत 020 25 21 25 21 66 22 हा आपला असणार आहे दूरध्वनी क्रमांक. त्याच्यानंतर जावक क्रमांक R9/2019 हा असणार आहे. मग हा जो जावक क्रमांक आहे याच्या आधी त्यांच्याबरोबर जो पत्रव्यवहार झाला असेल त्याच्यानुसार आपण तिथे आकडा नंबर 9 टाकणार आहोत. आणि हे पत्र आपण 2019 लिहिलेलं आहे म्हणून आपण तिथे 2019 हे वर्ष लिहिणार आहोत. आणि त्याच्यानंतर दूरध्वनी क्रमांक आणि जावक क्रमांक याच्यानंतर जे आहे ते आहे दिनांक, ते आहे 5 ऑगस्ट 2019. हे आपलं आहे. आत्ता आपण पत्राची सुरुवात केलेली आहे. आणि आता नंतरचा जो पॅरेग्राफ आहे तो आहे पत्ता, अंतर्गत पत्ता. मग आता आपण कुणाला पत्र लिहित आहोत तर आपण जिल्हा उपनिबंधकाला पत्र लिहित आहोत. मग प्रति माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुख्य प्रशासकीय इमारत पुणे 411-030 हा आपला काय असणार आहे, पत्ता असणार आहे. म्हणजे इथे आपण रजिस्टर ऑफ कंपनी म्हणजे जे आपल्याला नोंदणी करून देतात त्यांचा इथे आपण उल्लेख करणार आहोत. आणि त्यांचं इथे आपण नावाचा उल्लेख करणार नाही आहे. आपण त्यांना माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुख्य प्रशासकीय इमारत पुणे 411-030 असा आपण त्यांचा अंतर्गत पत्ता लिहिणार आहोत. त्याच्यानंतर जे येतो आहे आपला तो येतो विषय. आणि विषय तुम्हाला मध्ये लिहायचा आहे. मग विषयामध्ये नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत पत्र. म्हणजे नियोजित सहकारी संस्थेला आपल्याला नाव राखून ठेवण्याबाबत आपण त्यांना पत्र लिहित आहोत. कोणाला, उपनिबंधकाला. मग हे झाली आपली सगळी प्राथमिक गोष्ट लिहून झालेली आहे. आता आपण पत्राचा जो मुख्य भाग आहे तो बघणार आहोत. बघा, माननीय महोदय, आपण माननीय महोदय नंतर कॉमा द्यायचा आहे. आणि खालच्या पॅराग्राफ आपण लिहिणार आहोत आपण दिनांक 25 जुलै 2019 रोजी पत्र क्रमांक PJ 512 नुसार आमच्या नियोजित पतसंस्थे बँकेत खाते सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आम्ही महिन्याभरात आवश्यक भागभांडवल जमा केलेले आहे. आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. आम्ही बघा, म्हणजे तुम्ही त्यांना पत्र लिहिताना तुम्ही असं सांगत आहात की आम्ही 25 जुलै 2019 रोजी आणि तुम्ही इथे पत्राचा रेफरन्स देत आहात पत्र क्रमांक PJ 512 नुसार आमच्या नियोजित पतसंस्थेस बँकेत खाते सुरू करण्यास परवानगी मिळण्याबाबत. तुम्ही सहकारी संस्थेचं बँकेत खातं सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्या सहकारी संस्थांचे जेवढे पण सभासद आहेत त्यांच्याकडून तुम्ही जे पैसे घेतलेले आहेत ते पैसे तुम्ही काय करणार आहात,
ते पैसे तुम्ही त्या एका जिल्हा मध्यवर्ती शेड्यूल बँकेमध्ये तुम्ही तुमच्या सहकारी संस्थेचे सगळे पैसे प्रवर्तकाच्या नावाने ठेवणार आहात. आणि त्याच्यानंतर मग आम्ही महिन्याभरात आवश्यक भागभांडवल जमा केलेले आहे. आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. परत तुम्ही इथे पण त्यांना काय सांगताय की आम्ही एका महिन्यामध्ये सगळ्यांकडून पैसे गोळा करून भाग भांडवल काय केलेलं आहे, गोळा केलेलं आहे. आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून त्यासाठी कायदेशीर बाबींची पण आपण पूर्तता केलेली आहे, असं आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिणार आहोत. त्याच्यानंतर आपला जो दुसरा पॅरेग्राफ असणार आहे तो बघा काय असणार आहे. नियोजित सहकारी पतसंस्थेस विद्या सहकारी पतसंस्था असे नाव देण्याबाबत प्रवर्तकांचे एकमत झाले असून या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की आमच्या नियोजित पतसंस्थेसाठी विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित हे नाव कृपया राखून ठेवावे, नम्र विनंती. आता तुम्ही निबंधकाला काय विनंती करत आहात की आम्ही आमच्या सहकारी संस्थेसाठी जे नाव राखून ठेवलेलं आहे विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित, तर हे नाव तुम्ही आमच्या सहकारी संस्थेला द्यावं. हे नाव तुम्ही दुसरं कोणालाही देऊ नये. हे नाव आमच्यासाठी राखून ठेवावं असं तुम्ही त्यांना विनंती करत आहात. आता बघा, ज्यावेळेस आपण सहकारी संस्थेला नाव देत असतो तर सहकारी संस्थेला नाव देताना ते नाव दुसरा कोणत्याही सहकारी संस्थेचं नसावं. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते की आपण जी सहकारी संस्थेचं नाव देतो आहे आणि समजा तुम्ही निबंधकाला पत्र लिहिताना ते नाव कोणत्या सहकारी संस्थेचं जर असेल तर तुम्हाला सांगण्यात येतं की तुमचं नाव तुम्हाला बदलावं लागेल. इथे तुम्ही हे नाव तुमच्या सहकारी संस्थेला देऊ शकत नाही. मग तुम्ही ज्यावेळेस ते लक्षात येतं तुम्हाला हा सगळा एकटा असल्याचा परिणाम आहे. तर तुम्ही ज्यावेळेस नाव देता सहकारी संस्थेला त्यावेळेस नाव देताना मग असं नाव शोधा की ते कोणत्याही सहकारी संस्थेला नसेल. आणि जर तसं नाव असेल तर सहकारी संस्था तुम्हाला सांगते, निबंधक तुम्हाला इन्फॉर्म करतात की कृपया तुम्ही तुमच्या सहकारी संस्थेचं नाव बदला. हे नाव ऑलरेडी एका संस्थेने दिलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा असा अर्ज करता की आम्ही असं नाव आमच्या सहकारी संस्थेला दिलेलं आहे आणि तुम्ही ते नाव राखून ठेवावं, त्यावेळेस जर ते नाव कोणाचं नसेल तर सहकारी संस्था ते नाव तुमच्यासाठी राखून ठेवते. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सहकारी संस्थेचे जे निबंधक आहेत ते तुमच्यासाठी ते नाव राखून ठेवतात. आणि मग तुमचं ते झाल्यानंतर तुम्ही कळावे हे तुम्ही तुमच्या डाव्या हाताला खालच्या पॅरेग्राफमध्ये लिहिणार आहात आणि एक कॉमा देणार आहात. आणि त्याच्यानंतर मग आपला विश्वासू श्रीमती शुभदा प्रसाद जोशी शुभदा प्रसाद जोशी मुख्य प्रवर्तक ह्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि म्हणून प्रवर्तक म्हणून त्यांनी त्यांचं नाव लिहिलेलं आहे. आणि मग हे पत्र इथे पूर्ण झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण पत्रव्यवहार करतो आहे तर आपलं पत्र आपण कुणाला लिहितो आहे, सभासदाने लिहितो आहे का आपण कोणत्या वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका लिहितो का निबंधकाला लिहितो आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, पत्र लिहायचं आहे. जर तुम्ही सभासदांना पत्र लिहिणार असाल तर तुम्हाला अंतर्गत पत्ता आणि तुमचं त्या व्यक्तीचं नाव येणार आहे. जर तुम्ही कोणत्याही सहकारी संस्थेची सभा आणि कार्यक्रम पत्रिका जर तुम्ही बनवत असाल तर कोणाचंच इथे नाव येत नाही. सभेची कार्यक्रम पत्रिका आणि सूचना असं तुम्हाला वैयक्तिक द्यावं लागतं. आणि जर तुम्ही निबंधकाशी पत्रव्यवहार करत असाल तर त्यांचंही नाव येत नाही. माननीय जिल्हा उपनिबंधक आणि त्या भागाचं नाव, माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई, माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे, हे तुमचं येईल. ह्या गोष्टी खूप बारीक आहेत पण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जर तुमचं इथे चुकलं तर मग परीक्षा तपासणारे आम्ही जे टीचर आहोत त्यांना समजणार की तुम्हाला नीट माहिती नाही आहे. आणि तुम्हाला ह्याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की पत्राचा मुख्य भाग हा तुम्हाला लिहावाच लागेल, त्याशिवाय तुमचं पत्र पूर्ण होत नाही. म्हणून पत्राच्या मुख्य भागाचा पण व्यवस्थित विचार करा. आणि मुख्य भाग तुम्ही जर लिहिलेला नसेल तर तुम्हाला परीक्षेला मार्क्स मिळत नाही. हे सगळ्यांनी लक्षात
ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळं लिहिलं आणि जर हा जो मेन पॅराग्राफ दिसतोय, आपण दिनांक 25 जुलै 2019 पासून ते राखून ठेवावी ही नम्र विनंती, जर तुम्ही हे कोरं सोडलं तर तुम्हाला एकही मार्क मिळत नाही. म्हणून तुम्ही ह्याची कटाक्षाने काळजी घ्या आणि हे लक्षात पण ठेवा की आपल्याला मॅडमनी सांगितलं होतं की जर आपण पत्र लिहित आहोत तर त्यावेळेस पत्राचा आपल्याला मुख्य भाग लिहायचाच असेल, तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये पत्राचा मुख्य भाग लिहू शकता आणि तुम्ही तो लिहायचा आहे. याच्यामुळे होणार काय आहे की तुमचं पत्र तेव्हाच पूर्ण होणार आहे आणि मग तुम्हाला कमीत कमी 5 पैकी किंवा 4 पैकी 2 ते 3 मार्कसुद्धा सहज मिळून जातात. याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. आणि आपलं आता हे पत्र इथे पूर्ण झालेलं आहे आणि आता पुढच्या वेळेस आपण आपलं नवीन पत्र बघणार आहोत. ते नवीन आणि मी अशी अपेक्षा करते की तुम्ही सगळे जे आहेत ते प्रत्येक पत्र तुमच्या वहीमध्ये लिहित असाल माझं एक्सप्लेन करून झाल्यानंतर. आणि जर तसं केलं तर तुमचा तो फायदाच होणार आहे. परीक्षेला तुम्हाला व्यवस्थित पत्र लिहिता येतील. आणि आता आपण इथे थांबणार आहोत. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.